शके 1530 इसवी सन 1608 कीलक नाम संवत्सर चैत्र शुद्ध नवमीला म्हणजे राम नवमीला राम जन्माच्या वेळेलाच समर्थ रामदास स्वामींचा जन्म जांबुवती नावाच्या नगरीमध्ये झाला. वयाची 12 वर्ष आपल्या आईच्या प्रेमळ सहवासामध्ये समर्थांनी व्यतीत केली. त्यानंतरची 12 वर्ष तपश्चर्या केली. त्यानंतरची 12 वर्ष समर्थ संपूर्ण भारत रामरायांच्या आज्ञेनं पायी किंवा घोड्यावरून असे फिरले. गावोगावी मठांची स्थापना केली, मारुती मंदिरांची स्थापना केली. जय जय रघुवीर समर्थ या उद्घोषणेनं संपूर्ण भारत जागा केला आणि महाराष्ट्रामध्ये येऊन स्थिरावले. 1644-45च्या दरम्यान तिथे 11 मारुतींची वेगळी स्पेशल स्थापना केली आणि या सगळ्या मठांचं हेड ऑफिस म्हणजे चाफळला रामरायाची स्थापना केली. आणि जवळपास 36 वर्ष समर्थ एकाच ठिकाणी राहिले. कुठे काही कीर्तनाला थोडेफार गेले असतील तरच, पण फार मोठा प्रवास समर्थांनी केल्याची नोंद नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कार्याच्या पाठीशी आपलं सगळ्या पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो ते उभं केला. अख्खा संप्रदाय, सगळे महंत उभे केले. राजकारणामध्ये सुद्धा, धर्मकारणामध्ये सुद्धा आणि अध्यात्मामध्ये सुद्धा, तीनही गोष्टीमध्ये शिवाजी महाराज, त्यांचे बंधू व्यंकोजी महाराज, तंजावरचे, तामिळनाडूचे राजे, या सगळ्यांचे सद्गुरू होते समर्थ रामदास स्वामी. शिवाजी महाराज आणि समर्थ या दोघांची भेट म्हणजे प्रचंड अग्नी आणि प्रचंड वादळ यांची भेट आहे. शिवाजी महाराज योद्धा होते, पण योद्धा संन्यासी होते. आणि समर्थ रामदास स्वामी संन्यासासारखं जीवन होतं, पण ते संन्यासी योद्धा होते. संन्यास पण योद्धा, या दोघांची भेट म्हणजे संपूर्ण भारताचं राजकारणच बदललं. धर्म आणि राजकारण म्हणजे रामरायांच्या पाठीशी जेव्हा वसिष्ठ उभे होते त्यावेळेला रामरायांना यश मिळतं. कृष्णांच्या पाठीशी ज्यावेळेला सांदीपनी असतात त्यावेळेला त्यांना यश मिळतं. हरिहरिणी बुक्क यांच्या पाठीशी जेव्हा विद्यारण्य स्वामी असतात तेव्हा त्यांना यश मिळतं. तसे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सगळे मावळे कार्य करतायत, त्यांच्या पाठीशी अध्यात्माचं अधिष्ठान समर्थ रामदास स्वामींच्या रूपानं उभं राहिलं आणि सर्वत्र यश मिळालं. जर शिवाजी महाराज आणि समर्थ झाले नसते तर वर्णन केलंय की काशी हो की कला गई, मथुरा मस्जिद भई, अगर शिवाजी न होता तो सब हिंदुओं की सुन्नत हो गई. आज हे महाराष्ट्र मंडळ आहे. आज आपल्या कपाळावरचं कुंकू, गळ्यातलं जानवं, डोक्याची शेंडी, कपाळाचा नाम आहे. याचं कारण शिवाजी महाराज आणि समर्थ ही जोडी आहे, हे तुम्हाला विसरताच येणार नाही. हा विचार निदान महाराष्ट्रापुरता तरी स्फुल्लिंग म्हणून ठेवला आणि पुढं हेच कार्य त्यांच्या पुढच्या शाहू महाराजांच्या पंतप्रधानांनी म्हणजे पेशव्यांनी अटकेपार अफगाणिस्तानपर्यंत जाऊन आपला भगवा ध्वज फडकवलेला आहे. याचं सगळं श्रेय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांना जातो. 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावरती राज्याभिषेक करण्यात आला. 32 मण सोन्याच्या सिंहासनावरती हा राजा बसला. औरंगजेबानं सुद्धा राजा हा किताब पाठवून दिला. होय, मान्य करतो मी, राजा, तू राजा झालास. इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडन हा सुद्धा रायगडावरती शिवाजी महाराजांच्या समोर वाकला आणि त्यांनी राजा हा किताब दिला. महाराज, क्षत्रिय कुलावतंस, प्रौढ प्रताप पुरंदर, गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज असा जय जयकार सर्वत्र होऊ लागला. आणि या वेळेला समर्थांनी काव्य लिहिलंय, आनंदवन भुवनी. सगळीकडे ऑलबेल ज्याला म्हणतात असं सगळीकडे झालं आणि हळूहळू त्याचा प्रभाव आजही आपल्यावर आहे. बरं, शिवाजी महाराज उत्तम कार्य करतायत, पण कुठलंही कार्य सुरू झाल्यानंतर त्याला केव्हा तरी ओहोटी लागते. ती अशी लागली की शिवाजी महाराजांना घरगुती खूप त्रास झालाय. म्हणून सज्जनगडावर वारंवार ते येऊन राहत असत असं वर्णन आहे बखरीमध्ये, त्यांच्याच घरातल्या लोकांकडनं. सईबाई जोपर्यंत होत्या, संभाजी महाराजांची आई, तोपर्यंत त्यांना सांभाळणारं एक पॉवर हाऊस घरात होतं. पण त्या गेल्यानंतर मात्र जे काही झालंय ते होऊ नये असं झालेलं आहे. आणि वाईट गोष्ट, 3 एप्रिल 1680 हनुमान जयंती या दिवशी दुपारी सूर्य माध्यान्नावर असताना
हा हिंदुत्वाचा महान वटवृक्ष रायगडावर कोसळून पडला. गेले राजे शिवाजी, हळहळ उठली हिंद देशात भारी. सह्याद्री सिंह गेला, घळघळ रडली हिंद भूशोक भारी. दिल्ली शामोद झाला, हय गज अवघे सैन्य घेवोनी संगे. आनंदोत्साह केला यवनपती निघे, वीर घेवोनी संगे. औरंगजेब तिकडून निघाला. छत्रपती शिवाजी महाराज गेल्याचा खलिता घेऊन रायगडावरून एक दूत, एक गुर्ज बहादर समर्थांना भेटायला आलाय. त्यानं तो खलिता उद्धवाच्या हातामध्ये दिला. उद्धव आणि अक्कास्वामी त्यावेळेला गडावर आहेत. शिवाजी महाराज गेल्यावर समर्थांनी महत्वाची जर गोष्ट कुठली केली तर कल्याण जो कायम बरोबर असायचा, कल्याणाला सांगितलं तू जा आणि आता तू मी सांगितल्याशिवाय गडावर येऊ नको, डोमगावला जाऊन राहा, तिथला तुझा मठ जो आहे तिथे तू कार्य सुरू कर. समर्थांची आज्ञा प्रमाण केले. त्यामुळे बरोबर उद्धव आहे, त्यानंतर अक्कास्वामी आहेत. तो लखोटा घेतला आणि वाचला. उद्धव महाराज कोसळले. अक्कास्वामींच्या डोळ्यातनं घळघळ पाणी वाहायला लागलं. आता ही बातमी सांगणार कोण? समर्थांची काय अवस्था होईल? शेवटी ठरलं दोघांनी जाऊन सांगायचं. शेजघराचं दार उघडलं गेलं. तोपर्यंत सगळ्यांचं दर्शन बंद होतं. तेव्हा शेजघराचं दार उघडलं गेलं. समर्थ उत्तराभिमुख बसलेले होते, ध्यानस्थ. महाराज, रायगडावरून दूत आलाय. होय, मला माहिती आहे. महाराज, त्यानं खलिता आणलाय. होय, मला माहिती आहे. महाराज, शिवाजी महाराज गेले. होय, मला माहिती आहे. असं म्हणून रामगढीमध्ये एका घडीत निघून गेले. गडावरती घळ आहे आणि 12-13 दिवस अन्न पाणी वर्ज केलं. आणि आता समर्थाने ठरवलं की कार्य झालंय आपलं, आता आपण देह ठेवून द्यायचा. उद्धवाला सांगितलं घोडे काढ. घोडे सोडले आणि काही मोजके शिष्य चाफळला आले. आणि ज्या रामाची जवळपास 36 वर्ष सगुणोपासना केली, निर्गुण ध्यान करून सुद्धा, सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये ज्याला ऐसपैस फिरता येतं त्याला दोन्ही कळलेलं असतं, हे लक्षात ठेवायला वाक्य. त्या रामरायाच्या चरणी मिठी घातली आणि सांगितलं, रामा, तुझ्याशी एकरूपतेचा जो अनुभव आहे ना, तो या संप्रदायाच्या कार्यात नाहीये रे. कशाला माझी निस्पृहता घालवलीस? तेव्हाचा अभंग आहे हा. माझी निस्पृहता गेली तुझ्या पायी. मला काही नको होतं रे. ती माझं परत देई रामराया. कारण निर्वाणीचं ज्यावेळेला कार्य करायचं असतं त्यावेळेला या जगात गुंतून चालत नाही. मी तुझ्याशी एकरूप आहे. मला वेगळेपणानं स्वप्नवत जग आहे तर त्या स्वप्नातलं कार्य काय असतं? तुझ्याकरता मी हे केलं. न लगे संप्रदाय न लगे वैभव. मला नाही काही पडलेलं याच्याशी. माझा अंतर्भाव उच्चाटीला. मी एकरूप झालो होतो तुझ्याशी. रामरायाने जवळ घेतलं, सांगितलं, अरे तू आजही एकरूपच आहेस. जगाकरता काही मागायचं असलं तर माग. त्यावेळची समर्थांची प्रार्थना आहे, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया राम राया. जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझी सावरी दयाळा, कठीण
त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे पुरी दयाळा, कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली मोहरी दयाळा, दास म्हणे आम्ही केले पावलो. दास म्हणे आम्ही केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राम कल्याण करी राम राय, राम राम कल्याण करी राम राया. येतो रामा. काही शिष्यांनी विनंती केली, महाराज आपण इथेच का बरं समाधी घेत नाही, इथेच का बरं आपलं पुढचा जो काही समाधी घ्यायचा कार्यक्रम नाही. म्हणाले रामाचा वैभव कमी होईल, लोक माझा उदो उदो करतील, शिष्याचा उदो उदो गुरु समोर नको. मी सज्जनगडावरच जाणार. आणि समर्थ सज्जनगडावर आले. 2 वर्ष अन्न पाणी वर्जिलं, मुरुम पात्रातून थोडंसं दुग्ध घेत असत असं वर्णन आहे. आणि आता 15 दिवस आधी राहिलेले आहेत. म्हणजे माघ वद्य नवमीला समर्थाने देह ठेवलाय, तर माघ शुद्ध नवमीला भीम स्वामी तंजावरकर, तंजावरच्या मठातले मठपती आहेत, त्यांनी समर्थांना विनंती केली की मी थोडंसं कार्य केलंय, आपण लिहिलेले जो दासबोध होता तो एकत्र केलाय. तेव्हा 10 समासाचे 20 गठ्ठे तयार केलेत मी, त्याला दशक असं नाव दिलंय. समर्थांनी सांगितल्याप्रमाणेच ते केलं होतं. भीमस्वामी तंजावरकर आणि काही शिष्यांनी मदत केलेली आहे त्यांना. आणि त्यातून हा दासबोध माघ शुद्ध नवमीला समर्थांनी आपल्या हातामध्ये दिला. म्हणून दासबोध जयंती माघ शुद्ध नवमीला साजरी केली जाते आजही. गप्पा मारायला बसलेत. अनुदिनी नवमी हे अंतरी ती धरावी. सहज विचारलं यांनी, उद्धवा रघुकुल तिलकाचा वेध सन्निध आला, तदुपरी भजनाचा पाहिजे सांग केला. भजनाची सांगता करायची, हा देह ठेवून द्यायचा. उद्धवानी उरलेला अर्धा श्लोक पूर्ण केला आणि सांगितलं, अनुदिनी नवमी अंतरी ते धरावी, बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी. वा म्हणाले उद्धवा, बरोबर ओळखलंस. दिवसामागून दिवस जात आहेत आणि माघ वद्य नवमी उजाडली. त्याच्या आधी 4 दिवस तंजावरवरून आलेल्या रामांच्या मूर्तीचं पूजन, आज ज्या मूर्ती गडावर समर्थांच्या समाधीच्या वरती आहेत त्याचं पूजन समर्थांनी स्वतः केलं. डोळ्यावरचं मेण काढलं आणि सांगितलं, किती छान, याची जो इमाने इतबारे सेवा करेल त्याला सगळं वैभव प्राप्त होईल, असा आशीर्वाद समर्थांनी त्या राम मूर्तीच्या पूजकाला देऊन ठेवलेला आहे. सज्जनगडावरच्या रामरायाच्या मूर्ती तिथेच होत्या, मंदिर नव्हतं तेव्हा, तिथेच समर्थांनी ठेवल्यात. आणि अक्का रडायला लागली, उद्धव रडायला लागले. त्यावेळेला समर्थांचा शेवटचा उपदेश आहे, अरे रडताय काय, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध हे माझे स्वरूप स्वतःसिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्यतेची वाट गवसेल की. काही काळजी करू नका. माझं विचार स्वरूप काय आहे तर दासबोध आहे. माझं विचार स्वरूप काय आहे तर मनाचे श्लोक आहेत. माझं विचार स्वरूप आत्माराम आहे, अभंग आहे. तुम्ही त्याच्यामध्ये रमा की तुम्ही माझ्या विचारात रमल्यासारखं आहे. ते माझं खरं स्वरूप आहे. हे शरीर प्रत्येकाचं जातं, विचार कधी जात नसतात. पिढ्यानपिढ्या गेल्या तरी समर्थांचे ज्ञानोबांचे विचार आजही उपयोगी पडत आहेत की नाही. वर्णन करतात ते माघ वद्य नवमी, भीमस्वामींच्या उभ्या आहेत, ते समोर होते. दिवसा 2 प्रहर नेमी, शनिवारी परंधामी. यो
योग केला योग के जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ असा उद्घोष केला आणि समर्थांच्या मुखातनं प्राणज्योत निघाली आणि समोर रामराय आहेत, त्या रामरायांच्या मुखामध्ये प्रविष्ट झाली. म्हणून जुने रामदासी लोक सांगत असत, समर्थांच्या चेहऱ्याप्रमाणे रामरायाचा चेहरा दिसतो. अगदी ओठाची पद्धत, चेहरा किंचित बदलला रामरायाचा आणि समर्थांसारखा झाला. आज आपण रामरायाचं दर्शन घेऊ शकतो. यानंतर संभाजी महाराज और्ध्वदेहिकाला होते असा इतिहास सांगतो. बरं, उद्धवानी अग्नी दिलाय, बरेच लोक आले आहेत गडावरती, खूप गर्दी 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 झाली. अहो सगळं राष्ट्र हलवलं होतं, काय पॉप्युलरिटी असेल सांगा ना. इकडे समर्थांनी देह ठेवला आणि डोमगावला कल्याण स्वामी एकदम कोसळले. त्यांचा केशव नावाचा शिष्य बरोबर होता. केशवाला सांगितलं, केशवा नाभिकाला बोलवून आण. का? माझा बाप गेला, माझे वडील गेले, फसवलं मला गुरुजींनी, इथे येऊ नको सांगितलं, क्षौर केलं त्यांनी. घोड्यावर बसले, टकडक 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 निघाले. पहाटे पोचले दुसऱ्या दिवशी सज्जनगडावर, जिथे तोपर्यंत 3 दिवस पूर्ण झाले होते. तिथे समर्थांची समाधी आपोआप स्वयंभू तयार झालेली होती. त्या खड्डा होता, तिथे काही मंदिर बांधलेलं नव्हतं, नंतर बांधलं गेलेलं आहे. त्या खड्ड्यासमोर तिथे बसले, त्या समाधी समोर, आणि गुरु माऊली जो टाहो फोडला, 7 दिवस अन्न पाण्याविना बसून आहे मुलगा, मला न सांगता गेला. एका पहाटे समर्थ समाधीतून प्रकट झाले आणि कल्याणाला जवळ घेतले. पुन्हा तेच सुख, पुन्हा तोच आनंद झाला जो समर्थांबरोबर असताना असायचा. डोक्यावरनं हात फिरवला कल्याणाच्या, अरे मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या हृदयात आहे, तुला इथं ठेवला असता तू मला मरू दिलं नसतंस रे, इतकं प्रेम करतोस तू माझ्यावरती म्हणून तुला पाठवलं होतं, क्षमा कर मला. समर्थ म्हणतात कल्याणा, नाही महाराज तुम्ही माझी नाही क्षमा मागायची, येतो येतो महाराज, मी तुमची अवज्ञा केली. काय? माझी आज्ञा झाल्याशिवाय गडावर येऊ नकोस असं तुम्ही सांगितलेलं होतं, पण मी गडावर आलो, आता इथून पुढे कधी येणार नाही. आजही कल्याण स्वामींच्या पादुका गडावर येतात, त्यावेळचे मठपती आत्ताचे आहेत, ते खालून प्रदक्षिणा घालतात आणि परत जातात. आजही हा शिरस्ता पाळला जातो. यानंतर कल्याण स्वामी डोमगावला निघून गेले. 10व्या दिवशी समर्थांचा अस्थि कलश तयार झाला. सगळं कल्याणाला विचारून केलं जात आहे. कल्याणाने सांगितलं, लगेच गंगेमध्ये विसर्जन करायला नेऊ नका, काशीला नेऊ नका, ठेवा. कुठं ठेवायचं? चाफळला न्या, आणि रामरायाच्या समोर जे तुळशी वृंदावन आहे ते मधनं पोखरा आणि आतमध्ये ठेवा, वरून चिणून टाका, मी सांगितल्याशिवाय नेऊ नका. दरवर्षी केशव स्वामी विचारायचे की महाराज मी दरवर्षी काशीला जातो, नेऊ का यावर्षी? नेऊ का? नको, पुढच्या वर्षी बघू, पुढच्या वर्षी बघू, पुढच्या वर्षी बघू. असे जवळपास 37 वर्ष त्या अस्थी तिथेच चाफळला ठेवलेल्या होत्या. शेवटी केशवाने विचार केला, गुरुच आहे माझा, कारण केशव स्वामी हे कल्याण स्वामींचे शिष्य होते जे उमरतचे मठपती होते. विचार केला, काही विचारायचं नाही आता, कुठे इतके वर्ष ठेवतात का अस्थि कलश, म्हणून ते तुळशी वृंदावन मधून फोडलं, वरची तुळस डिस्टर्ब न करता ते मधनं तो कलश बाहेर काढला असा, आणि पुन्हा ते चिणून टाकलं, पुन्हा ती चिखल भरला. आणि जाता जाता गुरुपौर्णिमेला सेवेला जायचे, गुरुपौर्णिमेला जाता जाता जाऊया डोमगावला, आणि मग तिथून पुढे काशीला जाऊन अर्पण करू. रागावला तरी चालेल, कितके दिवस ठेवतात का, असं आपण आपल्या गुरूंना म्हणूया, असं केशवाने ठरवलं. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी ऐका, कल्याण स्वामींच्या पूजा करायचे ना, गुरुची पूजा गुरुपौर्णिमेला करतो आपण. आदल्या दिवशी म्हणजे चतुर्दशीला, आषाढ शुद्ध चतुर्दशीला जेव्हा केशव स्वामी त्या अस्थि कलशासह पोहोचले, त्यावेळेला त्यांना कळलं कालच कल्याण स्वामी गेले. त्या अस्थि कलशांचा तो भाग फोडत होते, त्यावेळेला कल्याण स्वामीने देह ठेवला. 2 दिवसांनी गुरुपौर्णिमेनंतर 1 दिवसांनी त्यांचा अस्थि कलश तयार झाला, आणि दोन्ही कलश घेऊन केशव स्वामी गंगेला म्हणजे प्रयागला गेले, गंगा यमुना. आणि काय करावं, डोळ्यासमोर जरा अण आहे, दोन्ही कलश उघडले, यातल्या अस्थि काढाव्यात, अस्थींचे तुकडे राखेसह थोड्याशा,
आणि त्या प्रयागच्या संगमामध्ये अर्पण करावेत. आणि एक ओंजळ कल्याण स्वामींच्या अस्थींची घ्यावी त्या कलशातून आणि अर्पण करावी. थोड्या वेळानं सोडलेले असले तरी सुद्धा जाऊन ते दोन्ही अस्थी एकत्र मिसळत होत्या. गुरु सेवा किती, हाडाचा शिष्य कशाला म्हणतात, हाडं सुद्धा एकमेकांना मिळाली हो. आणि त्या दिवशी कळलं केशवाला की माझे गुरुजी थांब जरा का म्हणत होते, का त्यांच्या अस्थी आणि माझ्या अस्थी बरोबर विसर्जन झाल्या पाहिजेत गंगा यमुनेमध्ये. त्या दिवशी कल्याणाचा अधिकार संप्रदायाला कळला. श्रोते हो, त्या कल्याणाला नमस्कार करूया, त्या समर्थांना नमस्कार करूया आणि सांगूया महाराज पुन्हा या हो. काय देशाची अवस्था नव्हे, जगाची अवस्था काय झाली बघा, पुन्हा या. शंकर श्रीकृष्ण देव म्हणतात पुन्हा कधी येणार महाराज, पुन्हा कधी येणार, शिवकल्याणा संगे घेऊन भूतली अवतरणार. पुन्हा या. धर्मग्लानी पूर्ण झाली अंत किती पाहणार, धर्मस्थापनेचे नर हे ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. समर्था तुम्ही सांगितले ना, ही तव वचने दासबोधीची सत्य कधी ठरणार, त्या येण्याची वाट पाहता प्राण कंठी उरणार. मी जगेन का, हा देह असेल का पुढचा देह धारण करायला लागेल. आजही आपण तळमळीने समर्थांना, कल्याणांना, शिवाजी महाराजांना प्रार्थना करूया, पुन्हा या. आणि या फक्त भारताचा विचार करून येऊ नका, जगाचा, पृथ्वीचा विचार करून या आणि पुन्हा एकदा सज्जनांचं राज्य या पृथ्वीवर नांदावं अशी तुम्ही काहीतरी युक्ती करा, अशी प्रार्थना करूया. आणि इथेच विरमूया. मूळ पदामध्ये समर्थ सांगतात याला काय गुरुकृपा मिळवली असेल कल्याणाने, विचार करा. गुरुकृपेशिवाय ही गोष्ट मिळते काय? भक्ती ज्ञान पूर्ण सप्रेम संपूर्ण, भक्ती ज्ञान पूर्ण सप्रेम संपूर्ण, गुरु कृपे वाचून नवे नवे, गुरु कृपे वाचून नवे नवे, गुरु कृपे वाचून नवे नवे, वाचून नवे नवे, भक्ती ज्ञान पूर्ण सप्रेम संपूर्ण, सप्रेम संपूर्ण, सप्रेम संपूर्ण.